या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्यासमवेत त्यांनी करवीर तालुक्यातील शहर सीमेलगत कार्यरत स्थिर सर्वेक्षण पथकांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रमणमळा येथील ईव्हीएम स्ट्रॉंग रूमचीही सविस्तर तपासणी करण्यात आली. स्थिर सर्वेक्षण पथकांच्या भेटीदरम्यान वाहन तपासणीची कार्यपद्धती पाहून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्ह्यात बेकायदेशीर रोख रक्कम, मद्यसाठा किंवा मतदारांना आमिष दाखवणाऱ्या वस्तूंचा प्रवेश होऊ नये ही जबाबदारी पथकांची असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. सर्व तपासण्या कॅमेऱ्यासमोरच पार पडाव्यात व कोणतीही त्रुटी राहू नये अशा सक्त सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. यानंतर रमणमाळा येथील ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. सशस्त्र बंदोबस्त, सीसीटीव्ही कव्हरेज, लॉंग बुक नोंदी यांची बारकाईने तपासणी करून ईव्हीएमची सुरक्षितता अत्यंत संवेदनशील असल्याने 24 तास कडक पहारा ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पावसाळा व नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन ओलावा टाळणे व अग्निशमन यंत्रणा सदैव सज्ज ठेवण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग व निवडणूक शाखेला देण्यात आले. या पाहणी दरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार, परिवीक्षक 3 पोलीस अधीक्षक आरंक्षा यादव, निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील पवार, तेजस्विनी पाटील आदी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.